नमस्कार. दिवाळीविषयीच्या या विशेष धर्मसत्संगांच्या शृंखलेत आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. सर्वप्रथम आपण कंस, चाणूर, नरकासूर आदी दैत्यांचे निर्दालन करून भक्तांचे रक्षण करणाऱ्या, समस्त विश्वाला भगवद्गीतेचे अमूल्य ज्ञान देणाऱ्या भगवान श्रीकृष्णाचे स्मरण करूया. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. आपण या सत्संगात दिवाळी संबंधी विशेष अध्यात्मशास्त्रीय माहिती समजून घेणार आहोत. दिवाळीतील दुसरा दिवस म्हणजे आश्विन अमावास्या. या दिवशी श्री लक्ष्मी पूजन करतात. आता पाहूया श्री लक्ष्मी पूजनाचा विधी. चौरंगावर अखंड तांदूळ पसरवावे. त्यावर पाण्याने भरलेला कलश ठेवावा. या कलशामध्ये गंध, आम्रपल्लव म्हणजे आंब्याची पाने, सुपारी आणि नाणे ठेवावे. कलशाला वस्त्र अर्पित करावे. या कलशावर अखंड तांदुळाने भरलेले ताम्हण ठेवावे. त्यावर कुंकवाने अष्टदल कमल काढलेले असावे. यानंतर कलशाचे पूजन करावे. पुष्पम समर्पयामि. आता पाहूया श्री लक्ष्मी आणि श्री कुबेर या देवतांचे आवाहन आणि पूजन. कलशावर ठेवण्यात आलेल्या अखंड तांदुळाने भरलेल्या ताम्हणात श्री लक्ष्मीची मूर्ती ठेवावी. तिच्या शेजारी एका छोट्या पात्रात द्रव्यनिधी म्हणजे नाणी ठेवावीत. यानंतर ध्यानमंत्र म्हणून मूर्तीमध्ये श्री लक्ष्मीचे आणि नाण्यांच्या ठिकाणी श्री कुबेराचे आवाहन करावे. आवाहयामि. यानंतर श्री लक्ष्मीची मूर्ती आणि नाण्यांच्या स्वरूपातील श्री कुबेर यांना अभिषेक करण्यासाठी अन्य ताम्हणात ठेवावे. यानंतर श्री लक्ष्मी आणि श्री कुबेर यांना अभिषेक करावा. ओम भूर्भुवः स्वः अमृताभिषेकोऽस्तु शांतिः पुष्टिस्तुष्टिश्चास्तु. अभिषेकानंतर श्री लक्ष्मी आणि श्री कुबेर यांना स्वच्छ वस्त्राने पुसून पुन्हा मूळ स्थानी ठेवावे. यानंतर वस्त्र, गंध, हळद, कुंकू तसेच कंकण म्हणजे बांगड्या अर्पण कराव्यात. आणि यानंतर फुलांचा हार अर्पण करावा. श्री लक्ष्मी आणि श्री कुबेर यांना नैवेद्य दाखवावा. श्री लक्ष्मीला विशेषतः धणे, गूळ, बत्तासे, साळीच्या म्हणजे तांदूळाच्या लाह्या यांसोबतच लवंग आणि वेलची यांनी युक्त खव्याचे पदार्थ असा विशेष नैवेद्य अर्पित करावा. शेवटी श्री लक्ष्मी आणि श्री कुबेर यांची आरती करून मंत्रपुष्पांजली अर्पित करावी.
मंत्रपुष्पांजलिं समर्पयामि। महर्षी अध्यात्म विश्वविद्यालयाच्या काही साधकांना पंच ज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील सूक्ष्म स्तरावरील सूत्रांचे ज्ञान होते. त्या आधारे आपल्याला विशिष्ट धार्मिक कृती करण्यामागील अध्यात्मशास्त्र समजते. हे ज्ञान चित्ररूपाने मांडले जाते. अशाच चित्राद्वारे आपण पाहूया श्री लक्ष्मी पूजनाचे सूक्ष्मस्तरीय परिणाम. हे सूक्ष्म चित्र कुमारी प्रियांका लोटलीकर, संशोधन समन्वयक, महर्षी अध्यात्म विश्वविद्यालय यांनी काढले आहे. पती पत्नी यांनी श्री लक्ष्मीचे स्मरण करून भावपूर्ण पूजन केल्यामुळे त्यांच्या ठिकाणी भावाचे वलय निर्माण होते. लक्ष्मी तत्वाचे वलय श्री लक्ष्मीच्या मूर्तीत आणि कुबेराची स्थापना केलेल्या नाण्यात निर्माण होते. शक्तीचे वलय श्री लक्ष्मीच्या मूर्तीत निर्माण होऊन ते कार्यरत होते. शक्तीच्या प्रवाहांचे वातावरणात आणि पूजन करणाऱ्यांकडे प्रक्षेपण होते. शक्तीचे वलय पूजन करणाऱ्यांमध्ये निर्माण होते. चैतन्याचे वलय मूर्तीत निर्माण होते. आनंदाचे वलय निर्माण होऊन ते कार्यरत होते. आनंदाच्या वलयांचे वातावरणात प्रक्षेपण होते. या चित्रावरून आपल्याला श्री लक्ष्मी पूजनाचे महत्त्व नक्कीच स्पष्ट झाले असेल. हे पूजन आपण जितके भावपूर्ण करू तितका आपल्याला आध्यात्मिक स्तरावर अधिक लाभ होतो. बरेच लोक श्री लक्ष्मी पूजनाच्या वेळी बाहेर फटाके वाजवतात. यात काही वेळा श्री लक्ष्मी व अन्य देवतांची चित्रे असलेले फटाकेही असतात. अशा रीतीने एका बाजूला ज्या देवतेची पूजा केली जात असते त्याच देवतेच्या चित्रांच्या चिंधड्याही उडवल्या जात असतात. असे करणे चूक आहे. या प्रकारामुळे आपण श्री लक्ष्मीची कृपा संपादन करण्याऐवजी तिची अवकृपाच ओढवून घेऊ. श्री लक्ष्मी पूजनाच्या वेळीच नव्हे तर दिवाळीत अन्य दिवशीही असे प्रकार होणार नाहीत याची काळजी घ्या. शक्यतो दिवाळीत फटाके फोडूच नका, कारण त्यामुळे कुठलाही लाभ न होता उलट शारीरिक, मानसिक, आर्थिक तसेच आध्यात्मिक स्तरांवर हानीच होत असते. आता पाहूया अलक्ष्मी निस्सारण. अलक्ष्मी म्हणजे दारिद्र्य अन दुःख आणि निस्सारण म्हणजे बाहेर काढणे. आता आपण एका चित्रफितीद्वारे पाहूया अलक्ष्मी निस्सारण करण्याची पद्धत. या दिवशी नवीन केरसुणी विकत घ्यावी. तिला श्री लक्ष्मीच्या रूपात पाहून मध्यरात्री तिचे पूजन करावे. त्या केरसुणीने घरातील केर काढून तो सुपात भरावा. हा केर कचरा अलक्ष्मीचे प्रतीक आहे. सुपात भरलेला केर बाहेर जाऊन टाकावा. केर बाहेर टाकल्यावर घरातील प्रत्येक कोपऱ्यात जाऊन सूप वाजवतात. याद्वारे अलक्ष्मीला घराबाहेर हाकलून लावले जाते. एरवी कधीही रात्री घर झाडणं वा केर टाकणं करायचं नसतं. फक्त लक्ष्मी पूजनाच्या या रात्रीच ते करावयाचं असतं. आता पाहूया बलिप्रतिपदा साजरी करण्याची पद्धत आणि तिच्या मागील शास्त्र. हा दिवाळीतला एक प्रमुख दिवस समजला जातो. या दिवशी लोक नवीन वस्त्रे घालतात आणि सर्व दिवस आनंदात घालवतात. हा दिवस विविध धार्मिक कृती करून साजरा केला जातो. यातील एक कृती आहे प्रातःकाळी अभ्यंगस्नान केल्यावर स्त्रीने पतीला ओवाळणे. बलिप्रतिपदेला पत्नीने पतीचे औक्षण केल्यामुळे तिच्यातील शक्तितत्वाचा लाभ पतीला
तर पतीतील शिवतत्वाचा पत्नीला लाभ होतो. या दिवशी केली जाणारी दुसरी धार्मिक कृती आहे ब्राह्मण भोजन घालणे. तिसरी धार्मिक कृती आहे बलिराजाच्या प्रतिमेचे पूजन करणे. वर्षभर बलिराजाने पृथ्वीवरील जीवांना त्रास देणाऱ्या वाईट शक्तींना शांत ठेवावे, हा या पूजेमागील उद्देश आहे. बलिपूजनामुळे पूजकामध्ये बलीसारखी विष्णुभक्ती निर्माण होण्यास सहाय्य होते. या दिवशी बलिराजाचे स्मरण करून वस्त्रदान केल्यामुळे दानकर्त्यावर बलीची कृपा होऊन त्याच्या घरात भरभराट राहते. उत्तर भारतात बलिप्रतिपदेच्या दिवशी केली जाणारी एक विशेष धार्मिक कृती आहे अन्नकूट. अन्नकूट हा एक व्रतोत्सवाचा प्रकार आहे. हा या दिवशी करण्यात येणाऱ्या गोवर्धन पर्वताच्या पूजेचाच एक भाग आहे. यासाठी काही ठिकाणी शेणाने भूमीवर मनुष्याकार गोवर्धन पर्वत तयार करून त्याला फुलांनी सजवतात. याद्वारे एक प्रकारे गोपाळांचा प्रतिपाळ करणाऱ्या गोवर्धनरूपी भगवान श्रीकृष्णाचेच पूजन केले जाते. त्यामुळे पूजकाला भगवान श्रीकृष्णाची कृपा प्राप्त होते. या दिवशी विविध मिष्टान्नांच्या राशी देवापुढे ठेवतात. यालाच अन्नकूट असे म्हणतात. दिवाळीला जोडून येणारा एक विशेष सण म्हणजे भाऊबीज. कार्तिक शुक्ल पक्ष द्वितीया म्हणजे यमद्वितीया. या दिवशी दिवाळीचेच एक अंग म्हणून हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. पाहूया यमद्वितीयेचा म्हणजे भाऊबीजेचा इतिहास. या दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला गेला, म्हणून या दिवसाला यमद्वितीया असे नाव मिळाले. या दिवशी कोणत्याही पुरुषाने स्वतःच्या घरी पत्नीच्या हातचे अन्न जेवायचे नसते. त्याने बहिणीच्या घरी जावे आणि तिला वस्त्रालंकार इत्यादी देऊन तिच्या घरी भोजन करावे. सख्खी बहीण नसेल तर कोणत्याही बहिणीकडे किंवा अन्य कोणत्याही स्त्रीला बहीण मानून तिच्याकडे जेवावे. ब्रह्मांड पुराणात सांगितले आहे, जी स्त्री यमद्वितीयेला भावाला भोजन देते आणि त्याला तांबूल म्हणजे विडा सुपारी देऊन त्याचे अर्चन म्हणजे औक्षण करते, तिला वैधव्य प्राप्त होत नाही. तसेच यामुळे भावाच्या आयुष्याचा कधीही क्षय होत नाही. यातून भावाने बहिणीकडे जेवायला जाण्याचे महत्त्व स्पष्ट होते. बहिणीच्या घरी गेल्यावर भाऊ यमादी देवतांचे पूजन करतो. अपमृत्यू टाळण्यासाठी यमद्वितीयेला हे पूजन करायचे असते. प्रथम भावाने आणि नंतर बहिणीने करण्याच्या या पूजनासंबंधी पाहूया ही चित्रफीत. यमादी देवतांचे पूजन. यमादी देवतांच्या पूजनासाठी चौरंगावर तांदुळाच्या 3 राशींवर 3 सुपाऱ्या ठेवतात. यानंतर उजवीकडच्या पहिल्या सुपारीवर अक्षता अर्पण करून यमदेवाचे, दुसऱ्या सुपारीवर चित्रगुप्ताचे आणि तिसऱ्या सुपारीवर यमदूतांचे आवाहन करतो. गंध लावतो, फूल अर्पण करतो, धूप दाखवतो, नंतर दीप दाखवतो. शेवटी नैवेद्य अर्पण करतो. भावाचे पूजन करून झाल्यानंतर बहीण या यमादी देवतांना उपचार अर्पण करते. शेवटी ती भावाला अपमृत्यू येऊ नये यांसाठी देवतांना प्रार्थना करते. आता पाहूया भाऊबीजेला बहिणीने भावाला ओवाळण्याची पद्धत. भाऊ भोजनासाठी बसल्यावर बहीण भावाचे औक्षण करते.
यामध्ये ती भावाला प्रथम कुंकू लावते, नंतर अक्षता लावते. यानंतर सुपारी आणि सोन्याची अंगठी यांनी भावाला 3 वेळा अर्धवर्तुळाकार पद्धतीने ओवाळते. यानंतर याच पद्धतीने 3 वेळा दिव्याने ओवाळते. औक्षण झाल्यावर ती भावाला भेटवस्तू देते. भोजन झाल्यावर भाऊ बहिणीला भेटवस्तू देतो. भाऊबीजेला अशा प्रकारे बहिणीने भावाला ओवाळण्याचे विशेष अध्यात्मशास्त्रीय लाभ आहेत. ते आपण समजून घेऊया. बहिणीने भावाला ओवाळण्याचे सूक्ष्मस्तरीय परिणाम. हे सूक्ष्मचित्र कुमारी प्रियांका लोटलीकर, संशोधन समन्वयक, महर्षी अध्यात्म विश्वविद्यालय यांनी काढले आहे. शक्तीचे वलय बहिणीमध्ये निर्माण होऊन ते कार्यरत होते. शक्तीच्या एका वलयातून अनेक वलयांचे वातावरणात प्रक्षेपण होते. शक्तीचा प्रवाह बहिणीच्या हातातून ओवाळण्यासाठी धरलेल्या ताम्हणाकडे प्रक्षेपित होतो. शक्तीचे वलय ताम्हणातील दिव्याभोवती निर्माण होऊन ते कार्यरत होते. शक्तीच्या लहरी भावाकडे आणि वातावरणात प्रक्षेपित होतात. शक्तीचे वलय भावामध्ये निर्माण होऊन ते कार्यरत होते. शक्तीच्या एका वलयातून अनेक वलयांचे वातावरणात प्रक्षेपण होते. शक्तीचे संरक्षक कवच भावाच्या देहाभोवती निर्माण होते. या चित्रातून स्पष्ट होते की भाऊबीजेला बहिणीने भावाला ओवाळल्याने भाऊ आणि बहीण दोघांनाही लाभ होतात. एखाद्या स्त्रीला भाऊ नसेल तर तिने कोणाही परपुरुषाला भाऊ मानून ओवाळावे. ते शक्य नसल्यास चंद्राला भाऊ मानून ओवाळावे. शीतलता हा चंद्रलहरींचा गुण आहे. चंद्राला ओवाळल्याने चंद्रलहरी कार्यरत होतात आणि त्यांच्या शीतलतेमुळे यमलहरींचा वाईट परिणाम न्यून होऊन वातावरण आल्हाददायक बनते. त्याचा स्त्रीला लाभ होतो. या सत्संगात दिवाळी संबंधी सांगण्यात आलेली माहिती सनातन संस्थेच्या ग्रंथातून घेतलेली आहे. येथे दिवाळी संबंधीच्या विशेष धर्मसत्संगांची शृंखला समाप्त होत आहे. या शृंखलेतून आपल्याला दिवाळी संबंधी महत्त्वाची अध्यात्मशास्त्रीय माहिती मिळाली. ही माहिती आचरणात आणून या सणाचा खऱ्या अर्थाने म्हणजे आध्यात्मिक स्तरावर लाभ घेण्याची प्रेरणा आपल्याला नक्कीच मिळाली असेल. येणारी दिवाळी आपली व्यावहारिक आणि आध्यात्मिक उन्नती करणारी ठरो अशी आपण भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना करूया आणि येथेच थांबूया. नमस्कार.